नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत विविध खात्यांअंतर्गत 100% इक्विटीच्या आधारे 3 लाख पोस्टमनची ग्रामीण डाक सेवकची GDSची ही पदभरती निघालेली आहे. याकरता अंतिम दिनांक आहे 21/3/2025. 21 मार्च आहे त्याची तारीख, लास्ट डेट आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्म हे कालपासून सुरू झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्यात यावा. तसेच एक्सक्लुझिव्ह जे आहेत वॅकन्सी, जे नंबर ऑफ वॅकन्सी ते 51 आहे. एज त्याचं 35 वर्षांपर्यंत आहे. त्यानंतर वॅकन्सी UR साठी 13, EWS साठी 3, OBC साठी 19, SC साठी 12 आणि ST साठी 4 अशा वॅकन्सी आहेत. आणि याकरता तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कोणत्या सर्कलमध्ये किती त्याच्या वॅकन्सीज आहेत त्याचीसुद्धा तुम्हाला डिटेल्स याच्यामध्ये देण्यात येणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. यानंतर सर्कल वाईज जर बघायला गेलं तर छत्तीसगडच्या 3, आसामच्या 3, बिहारच्या 3, गुजरातच्या 6, हरियाणाची 1, JNKचे 2, लक्षद्वीपची 1, महाराष्ट्राच्या 3, गोव्याची 1, अरुणाचल प्रदेशच्या 3, मणिपूरच्या 2, मेघालयाच्या 4, मिझोरमच्या 3 आहेत, नागालँडच्या 5, त्रिपुराच्या 3, पंजाबची 1, राजस्थानची 1, तमिळनाडूच्या 2, पुदुचेरीच्या 1, उत्तर प्रदेशच्या 1 आणि उत्तराखंडच्या 2 अशा एकूण मिळून 51 जागा आहेत. त्याच्यामध्ये एका वेळी एकाच कॅन्डिडेट एका जागेसाठी अप्लाय करू शकतो. हे संपूर्णपणे मेरिट बेस्ड असणार आहे. यासाठी एक्सक्लुझिव्ह जे आहे त्याचे जॉबचं डिस्क्रिप्शन असं आहे की महिन्याचे जे टार्गेट्स असतील ते पूर्ण केले पाहिजे. त्यानंतर नवीन खाती उघडणे असतील, त्याच्यानंतर जे पोस्टातील मेन हे आहे ते त्याला मदत करणं असेल तर त्याला स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप डेव्हलपमेंट करणं, बँकच्या बिझनेस स्कूलची सगळ्यात पहिली माहिती याच्यामध्ये घेणं आणि या सगळ्या ज्युरिडिक्शनमध्ये जेवढ्या काय फायनान्शियली गोष्टी असतील तर सगळ्याची जबाबदारी हे त्या GDSच्या पर्सनवरती असणार आहे. आणि यासाठी जर पिरियडचा जो कॉन्ट्रॅक्टचा पिरियड जो आहे तो 1 वर्षापर्यंत असणार आहे. तो वर्षानुवर्ष रिन्यू होत जाईल. जर तुमचं परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर तुमचं परमनंटसुद्धा केलं जाईल. 3 वर्षापर्यंत मला वाढवण्यात येईल. पण असं कोणतं इथं मेन्शन नाही आहे. हे प्युअरली तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सिलेक्शन आहे. याचं सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे बघा. याच्यामध्ये मेरिट लिस्ट दिली जाईल आणि मेरिट लिस्टच्या आधारे याचं तुमचं डायरेक्ट याच्यामध्ये सिलेक्शन करण्यात येईल. ह्याच्यामध्ये CGPA किती आहे बोर्डाचा आणि युनिव्हर्सिटीचा. याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला लमसम अमाऊंटमध्ये 30,000 रुपये पेमेंट देण्यात येईल. याकरता ॲप्लिकेशन फी आहे SC ST आणि PWDसाठी 150 रुपये आणि ऑदरसाठी 750 रुपये कॉस्ट असणार. याची जी डेडलाईन आहे ती 21 मार्चपर्यंत असणार आहे. आणि याकरता तुम्हाला व्हॅलिड ID असणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला IPPBonline.com ह्याच्यावरती जाऊन तुम्हाला करंट ओपनिंग्सवरती क्लिक करून हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला बेसिक इन्स्ट्रक्शन्स येतील आणि त्यानुसार तुम्हाला त्या फॉलो करणं बंधनकारक राहतील. याच्यामध्ये प्रत्येक सर्कल वाईज ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सी याच्यामध्ये नोट डाऊन केलेल्या आहेत. नॉर्थ झोन, ईस्ट झोन, वेस्ट झोन याच्यामध्ये ज्या काय वॅकन्सी आहेत त्याच्यासाठी ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला फोटोग्राफ जोडायचा आहे, तुमची सही जोडायची आहे आणि सेल्फ अटेस्टेड सगळे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. फॉर्म कशाप्रकारे फिल करायचा आहे त्याची सगळी प्रोसेस याच्यामध्ये दिलेली आहे. पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे त्याची रिसिप्ट तुम्ही जपून ठेवायची आहे. फोटोग्राफचे काय डायमेन्शन्स असले पाहिजेत आणि त्याच्यासाठी सिग्नेचरचे देखील काय डायमेन्शन्स असले पाहिजेत याविषयीसुद्धा इथं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. जे तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते सुद्धा तुम्ही प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड करणं आवश्यक आहे. यासाठी कोणतेही ब्लर डॉक्युमेंट किंवा कमी मेगापिक्सलचं डॉक्युमेंट अपलोड करणं आवश्यक नाही. जे योग्य आहे तेच तुम्हाला अपलोड करावं लागेल. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. त्यानंतर क्रिमिलेअर, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट तुम्हाला, त्यानंतर तुम्ही जर डिसेबल असाल तर डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट तुम्हाला याच्यामध्ये जोडावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर नावामध्ये बदल असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं अत्यंत बंधनकारक असणार आहे. मग डिसेबिलिटी कोणत्या फॉर्ममध्ये आहे, कशी आहे तर ते सुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा. रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.